नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या 3 मेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता अर्जुनच्या हाती विलासचे पोस्टमार्टम रिपोर्ट लागलेले असतात आणि त्या रिपोर्टनुसार हे समोर आलेलं असतं की विलासचा खून म्हणजेच विलास 8:30 गेलेला आहे आणि त्यावेळेस सायली म्हणते पण मग पोलिसांना विलासच्या मोबाईलवरून मेसेज तर 8:30च्या नंतर आला होता. याचाच अर्थ आहे की विलासच्या मोबाईलवरून दुसरा कोणीतरी हा मेसेज केला होता की मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे. विलास गेल्यानंतर आता अर्जुनला समजतं की नक्की काय गोपित आहे. इतक्या दिवस ज्या गोष्टीमुळे सगळं अडकून राहिलं होतं ती गोष्ट आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्जुन, साहिली आणि चैतन्य यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागला आहे की ज्याच्यावरून मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध होत आहे. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळत की दामिनीकडे प्रिया आलेली असते आणि त्यावेळेस प्रियाने दामिनीला सांगितलेलं असतं की तिने विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केलेला होता की मला मधुभाऊ पासून धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे. त्यावेळेस दामिनी म्हणते अग मूर्ख मुली, तू मेसेज उशिरा केलास, तू मेसेज करायच्या आधीच विलास गेला होता असं म्हणून दामिनी आता डोक्याला हात लावते. कारण कधीही हरणारी दामिनी आता केस हारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दामिनीकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. प्रियाने एवढी मोठी माती खाल्ली आहे की प्रियाने मेलेल्या माणसाच्या मोबाईलवरून मेसेज केला आहे आणि तो माणूस ऑलरेडी मेलेला आहे. त्यामुळे आता कोर्टात अर्जुन, साहिली आणि चैतन्य सहजपणे सिद्ध करू शकतात की विलास मेल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून मेसेज कोणी केला होता. कारण जर का मधुभाऊ पासून धोका असता तर विलासने मेल्यानंतर मेसेज कसा केला असता. आता या सगळ्यामध्ये मेन गोष्ट अशी झालेली आहे ती म्हणजे प्रिया आता चांगलीच अडकली गेली आहे. एक तर साक्षी अडकली आहे, त्याचबरोबर आता खुन्याला मदत करणारी प्रिया देखील अडकणार आहे. त्यामुळे अर्जुन, सायली, चैतन्य हे सगळे मिळून साक्षी सोबत आता प्रियालाही चांगलीच तुरुंगाची हवा खायला लावणार आहे. त्यामध्ये एवढं प्रयत्न करून देखील महिप्त आणि दामिनी साक्षीला आणि प्रियाला वाचवू शकणार नाही. आता प्रियाला कळायचं बंद झालं आहे. प्रियाला भीती वाटू लागली आहे की आप उगीचच असा मेसेज केला है, मेसेज करायला नको होता का. पण इकडे ज्यावेळेस अर्जुन, सायली आणि चैतन्यला करेल की हा मेसेज प्रियाने केला होता त्यावेळेस मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण त्यांना आधीपासूनच माहिती होतं प्रिया ह्या कोणामध्ये सहभागी आहे. पण प्रिया असं काही करू शकेल असं त्यांना काही वाटलं नव्हतं. त्याचबरोबर जेव्हा सुभेदाना सगळ यांना समजेल की प्रियाने एवढं मोठं कांड केलं आहे त्यावेळेस त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसणार आहे. एवढी चांगली म्हणून राहणारी प्रिया आतून एवढ्या मनाची निघेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्याचबरोबर आता नक्की मालिकेत पुढे काय होतं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.